होळी हा भारतातील सगळ्यात प्रमुख सण आहे। होळी म्हणजेच आनंद, होळी म्हणजे रंग आणि भक्ती याचा संगम मानला जातो। नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण होळी म्हणजे काय किंवा 2025 या वर्षी होळी हा सण कशा पद्धतीने साजरा केला जाणार आहे, याची शुभ तिथी काय किंवा मग होळीची पूजा कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। रंगपंचमीच्या एक दिवस आधी होलिका दहन केले जाते, ज्यास छोटी होळी किंवा मग होलिका दहन असे म्हटले जाते। वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करण्याचा दिवस म्हणूनही होळी हा सण ओळखला जातो। होलिका दहन म्हणजे नकारात्मकता, अहंकार, वाईट विचाराचे दहन करून नवे सकारात्मक जीवन सुरू करण्याचे प्रतीक मानले जाते। होळी हा रंग चैतन्याचा, उत्सवाचा किंवा मग आनंदाचा मानला जातो। तर होळी ही अनेक प्रकारे साजरी केली जाते। होलिका दहनासोबतच हिरण्यकश्यप व त्यांचा पुत्र भक्त प्रल्हाद आणि होलिका यांची कथा जोडलेली आहे। हिरण्यकश्यप हा असुर राजा होता, जो स्वतःला देव समजत असे। त्याने त्याच्या राज्यात विष्णू भक्तीवरती बंदी घातली होती, पण त्याचा मुलगा भक्त प्रल्हाद हा परम विष्णू भक्त होता। हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळेस त्यास अपयश आले। शेवटी त्याने त्याची बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादाला जाळण्याचा आदेश दिला। होलिका ही अग्नीपासून संरक्षण करणारी वर प्रदान प्राप्त असलेली होती। तिला ते वस्त्र मिळाले होते की तिला अग्नी स्पर्श सुद्धा करू शकत नाही। ती भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीमध्ये बसली, पण विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद मात्र बचावला आणि होलिका या दिवशी जळून भस्म झाली। तेव्हापासूनच होलिका दहन करण्याची परंपरा चालू झाली आणि तेव्हापासूनच होळीचा सण साजरा करण्याची पद्धत रूढ झाली। तर ही होळीची पूजा कशा पद्धतीने केली जाते? पूजा करण्याच्या अगोदर त्या जागेवर स्वच्छ करावं आणि होलिकेची रचना करावी। त्या रचनेमध्ये लाकूड, गवत, गव्हाच्या लोंब्या आणि गायीच्या शेणापासून ज्या गौऱ्या तयार केल्या जातात त्या गौऱ्यांची होळी करावी। लाकूड, फाटा, गोऱ्या ह्या सर्व व्यवस्थित रचून घ्याव्यात आणि त्याच्या मध्यंतरी ऊसाचे झाड आणि एरंडीचे झाड रोवले जाते। त्याची यथासांग पूजा केली जाते। त्यामध्ये गंध, हळद, कुंकू, फुले, रोळी, गूळ, नारळ, अक्षदा, सुपारी, कापसाची वात, गव्हाच्या लोंब्या, हरभरे हा होळीला प्रसाद म्हणून दिला जातो। या होळीची यथासांग पूजा झाल्यानंतर त्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि त्यानंतर पाणी ओतत त्या होळीच्या 3, 5, 7, 11 अशा प्रदक्षिणा मारल्या जातात। त्याचसोबत होळी रे होळी पुरणाची पोळी अशा पद्धतीने आरोळी दिले जाते किंवा याला या दिवशी बोंब मारणे असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे वाईट नकारात्मक शक्तीचा नाश होणे। तर या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते संध्याकाळी शुभ मुहूर्तावरती होलिका दहनापूर्वी गणपतीची पूजा सुद्धा केली जाते। शक्यतो होलिका दहन हे रात्रीच्या वेळीच करावे। त्यानंतर होळीला हळदी कुंकू फुले वाहून नैवेद्य अर्पण करावा आणि प्रदक्षिणा घालावी। त्यानंतर होळीला अग्नी दिल्यानंतर त्यात गव्हाच्या लोंब्या, हरभरे आणि नारळ होलिकेला अर्पण करावे आणि यामध्ये वाईट नकारात्मक शक्ती जळून भस्म व्हाव्यात आणि सकारात्मक शक्ती जी आहे ती जास्तीत जास्त वाढावी। आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करावी। होलिका दहन करण्यासाठी पंचांगानुसार प्रदोषकाल आणि भद्रानुसार शुभ वेळ निश्चित केली जाते। हा मुहूर्त संध्याकाळी असतो आणि पंचांग पाहून योग्य वेळ ठरवली जाते। तर यावर्षी होलिका दहन मुहूर्त जो आहे तो रात्री 11:30 वाजल्यापासून ते मध्यरात्री 12:30 वाजेपर्यंत आहे। होळीची पूजा करण्याचे महत्त्व आणि आपल्याला लाभ काय मिळू शकतो, तर नकारात्मक शक्ती नष्ट होते। होलिका दहनामुळे जीवनातील वाईट शक्तीचा नाश होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते। आरोग्य सुधारते। होळीच्या अग्नीत अर्पण करण्यात येणारे गहू, हरभरे औषधी पदार्थ हवेत शुद्धता निर्माण करतात।
कुटुंबात आनंद आणि एकता येते. होळी हा रंगाचा आणि लोकांना एकत्र आणण्याचा सण आहे. त्यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक नाते दृढ होते. धार्मिक आणि आध्यात्मिक लाभ सुद्धा मिळतात. होळीची पूजा केल्याने पापाचे क्षालन होते, वाईट शक्तीचा नाश होतो, ईश्वराची कृपा प्राप्त होते. शेती आणि उत्पादनासाठी सुद्धा शुभ काळाची सुरुवात मानली जाते. होळीच्या दिवशी गव्हाच्या लोंब्या होळीमध्ये अर्पण केल्या जातात. त्यामुळे चांगले पीक आणि समृद्धी मिळते, ही यामागची धारणा आहे. होळी हा केवळ रंगाचा सण नसून तो भक्ती, सकारात्मकता, आनंदाचे प्रतीक आहे. होळी हा सण चैतन्य प्रदान करणारा आहे. होलिका दहन आपल्यावर वाईटावर चांगल्याचा विजय याची शिकवण देतो आणि नव्याने सुरुवात करायची प्रेरणा देतो. यामुळेच हा सण उत्साहाने साजरा करावा, जेणेकरून आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद आणि शांती प्रदान होते. होळी हा सण मुख्यत्वे काही ठिकाणी 2 दिवस साजरा केला जातो, तर काही ठिकाणी 5 दिवस साजरा होतो. तर श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणजेच ब्रिजनगरीमध्ये किंवा वृंदावनमध्ये हा सण तब्बल 40 ते 45 दिवस साजरा होतो. होळी ही पहिल्या दिवशी होलिका दहन म्हणून साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी धुळवड म्हणून साजरा होतो. होळी म्हणजे रंगाचे, चैतन्याचे, आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी होलिका दहन करून दुसऱ्या दिवशी रंग खेळला जातो. तर हा आनंदाचा, चैतन्याचा उत्सव ग्रामीण भागामध्ये अतिउत्साहामध्ये साजरा होतो. गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन गोऱ्या मागितल्या जातात. त्या गोऱ्या एकत्र आणून एकाच चौकामध्ये एक गाव एक होळी अशी केली जाते. चौकामध्ये एक भली मोठी होळी निर्माण केली जाते. ती संपूर्ण गोऱ्या रचून केलेली असते. त्याची यथासांग पूजा करून संपूर्ण गावातील पुरणपोळीचा नैवेद्य प्रत्येक घरातून या दिवशी दिला जातो. होळीची यथासांग पूजा करून आपल्या गावामध्ये, घरामध्ये सुख, समृद्धी आणि धान्याची भरभराट व्हावं, सुख समृद्धी नांदावं यासाठीच प्रार्थना केली जाते आणि होलिका दहन केले जाते. तर ही संपूर्ण होळीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवनवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.